होर्मुझ सामुद्रधुनी. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणच्या युद्धात होर्मुझ पुन्हा चर्चेत आलंय. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा एक चिंचोळा जलमार्ग म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी. जगभरातल्या अनेक देशांमध्ये याच जलमार्गाच्या माध्यमातून कच्च्या तेलाचा पुरवठा होत असतो. या युद्धामुळे या जलमार्गावर परिणाम झालाय. अनेक जहाजं या मार्गात अडकून पडली आहेत. त्यामुळे पुरवठ्याच्या अभावी कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती तर आहेच. मात्र इराण इस्रायल मधल्या या संघर्षामुळे आता भारतातल्या इंटरनेट सेवा बंद होतील अशा चर्चाही होत आहेत. काय आहेत यामागची कारणं आणि खरंच भारतातलं इंटरनेट बंद होऊ शकतं का? विस्तारानं पाहूयात. सगळ्यात आधी इंटरनेट बंद होईल असं म्हणण्याचा आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याचा नेमका काय संबंध आहे? तर आपल्या मोबाईलला मिळणारे इंटरनेट हे सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळतं असा अनेकांचा समज आहे. पण जगातले अनेक देशांना सॅटेलाइटच्या माध्यमातून नाही तर समुद्राच्या तळाला टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून इंटरनेट पुरवठा होतो. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अशा प्रकारच्या सबमरीन फायबर ऑप्टिकचं मोठं जाळं आहे. विशेषतः भारताला युरोप, पश्चिम आशिया आणि जगातील इतर डिजिटल सेंटर्सना जोडणाऱ्या इंटरनेट केबल्स या भागात आहेत. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी हा भारतातील इंटरनेट पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा इंटरनेट कॉरिडॉर मानला जातो. रोजच्या व्यवहारातले मेल्स असतील किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन असतील किंवा काही ऑनलाईन बँकिंग व्यवहार असतील, यासाठी हा इंटरनेट कॉरिडॉर उपयोगात येतो. सॅटेलाइटपेक्षा या केबल्स जास्त वेगवान असतात आणि त्यात जास्त डेटा वाहून नेण्याची क्षमता असते. त्यातल्या त्यात होर्मुझ सामुद्रधुनी हा आशियातील डेटा सेंटर्सला युरोपातील आणि पश्चिम आशियातील डेटा सेंटर्सना जोडणारा कमी अंतराचा मार्ग ठरतो. पण युद्धामुळे या इंटरनेट सेवांवर आणि वेगावर देखील परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. भारताला ज्या सबमरीन फायबर ऑप्टिकद्वारे इंटरनेट पुरवलं जातं ते अरबी समुद्र आणि आखाती देशातील फायबर ऑप्टिकच्या माध्यमातून. होर्मुझ सामुद्रधुनीतून किंवा त्याच्या जवळून जाणाऱ्या केबल्समधून भारतातलं सुमारे 1/3 इंटरनेट ट्रॅफिक जातं. भारताला जागतिक नेटवर्कशी जोडणाऱ्या SMW4, IMEWE आणि फाल्कन केबल सिस्टीम या होर्मुझमध्ये आहेत. त्यामुळे युद्धाचा परिणाम भारताच्या इंटरनेटवर होईल अशा चर्चा आहेत. या जागतिक परिस्थितीबद्दलच्या तुमच्या कमेंट आम्हाला कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी डिकोड मराठी या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.